नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, इतिहास विभाग, RBNB कॉलेज रामपूर. आजच्या तासिकेला आपण MA पार्ट फर्स्ट, सेमिस्टर फर्स्ट या वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण प्रारंभिक किंवा प्राचीन भारताची संकल्पना या प्रकरणाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. प्रारंभिक भारत किंवा प्राचीन भारत या संदर्भात आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून चर्चा करण्यासंदर्भात ज्यावेळेस आपण ऐतिहासिककालीन घटनांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा इतिहास म्हणजे काय, इतिहास ही संकल्पना कशाच्या संदर्भात वापरली जाते या संदर्भात माहिती पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं. तसं पाहिलं तर इतिहास ही संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. ज्या देशाचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा त्या देशाच्या मानवी जीवनाच्या वाटचालीची गतकाळातील माहिती अभ्यासायची आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करावा लागतो. प्रारंभिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना भारतामध्ये मानवी उत्क्रांती झाल्यापासून इतिहासाची सुरुवात झाली. इतिहासाचं अध्ययन करत असताना किंवा अभ्यास करत असताना मानवी इतिहासाचे आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा 3 प्रकारचे ऐतिहासिक कालखंड आपल्याला अभ्यासावे लागतात. भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासपूर्व काळापासून तर इसवी सन 1206 पर्यंतचा कालखंड, या कालखंडाचा समावेश प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये केला जातो. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना किंवा अध्ययन करत असताना अनेक दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना भारतीय संस्कृतीची जडणघडण, भारतीय संस्कृतीमध्ये झालेली निरनिराळ्या प्रकारची स्थित्यांतरं किंवा या 3ही कालखंडामध्ये होत असलेले महत्त्वपूर्ण बदल, ह्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतात. अश्मयुगीन काळातील भारतीय कालखंड, त्यानंतर वैदिक कालखंड, वैदिक कालखंडानंतरचा महाजनपदाचा कालखंड, प्राचीन काळातील राजसत्तेवर आलेली मौर्य, गुप्त ही वेगवेगळ्या प्रकारची राजघराणी. खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर मौर्य कालखंडापासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये राजकीय इतिहासाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मौर्य युगापासून प्राचीन भारतात म्हणजेच इसवी सन 1206 पर्यंत कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन
अशी वेगवेगळ्या प्रकारची राजकीय घराणी होऊन गेलेली होती. या कालखंडामध्ये या राजघराण्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारची स्थित्यंतरं घडून आलेली दिसून येतात. याशिवाय चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट आणि चोल या राजघराण्यांनी देखील दक्षिण भारतामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. यामुळं अनेक विविध प्रकारच्या मानववंशांनी या भारतीय इतिहासाच्या कालखंडामध्ये जो वांशिक संकर झाला होता, यापासून नंतरच्या काळामध्ये प्राचीन भारताचा इतिहास हा उत्कंठापूर्व निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्राचीन भारताची ओळख करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. ज्यावेळेस आपण प्राचीन भारत असा उल्लेख करतो त्यावेळेस प्राचीन भारत म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी विविध प्रकारची मतं मांडलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळं प्राचीन भारताची ही संकल्पना जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. मानवाच्या उत्क्रांतीला इतिहास कालखंडामध्ये लाखो वर्षाचा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. मानवी जीवन हे कधी अस्तित्वात आलं या संदर्भामध्ये नक्की जरी सांगता येत नसलं तरी मानवी जीवनाची सुरुवात लाखो वर्षापासून सुरू झालेली असलेली अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार दिसून येतं. जेव्हापासून प्राचीन भारताच्या इतिहासाला सुरुवात झाली तर इसवी सन 1206 पर्यंतचा काळ हा प्रामुख्याने प्राचीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्व 6 ते इसवी सन 1206 पर्यंतचा इतिहासाचा कालखंड हा अनेक प्रकारच्या घटनांचा, अनेक परिवर्तनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्वचा कालखंड हा आणि ऐतिहासिक कालखंड हा अशा दोन भागामध्ये विभागला जातो. कारण इसवी सन पूर्व कालखंडामध्ये मानवाला लिहिण्याची कला ही अवगत नव्हती, परंतु ऐतिहासिक कालखंडामध्ये मात्र मानवाला लिहिण्याची कला अवगत झाली. त्यावरून या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असं म्हटलं जातं. प्राचीन भारत ही एक संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आणि अतिशय मोठी असलेली आपल्याला आढळून येते. ज्यावेळेस इसवी सन पूर्व कालखंडाचा इतिहास आणि इसवी सन पूर्वचा इतिहास याचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस या सर्व गोष्टींची प्रचिती आपल्याला दिसून येते किंवा अनुभवास येते. प्राचीन भारत हा अनेक विविध मानवी प्रजातीच्या संयोगापासून आकार घेत आलेला आहे. इसवी सन पूर्वपासून अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणं केली. काही परकीय आक्रमक या ठिकाणी स्थायिक झाले तर काही भारतीय संस्कृतीमध्ये पूर्णपणे विसावले गेले. आर्यांच्या पूर्वीचे लोक हिंदू, आर्य, ग्रीक, शक, हून आणि तुर्क इत्यादी लोकांनी हिंदुस्थानला आपलं वसतिस्थान बनवलं. प्रत्येक प्रजातीने
भारतीय समाज व्यवस्था, कला, वस्तुकला, साहित्य यामध्ये अनेक प्रकारचे बदल केले. या बदलामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत गेला आणि त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण अशी भारतीय संस्कृती नंतरच्या काळामध्ये उदयास आलेली आपल्याला दिसून येते. उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत, मध्य भारत या सर्व सांस्कृतिक जीवनातून संपूर्ण अशी भारतीय संस्कृती उदयास आली. अगदी प्राचीन काळापासून भारत हा विविध प्रकारच्या धर्माचा देश म्हणून ओळखला जात होता. भारताने वैदिक धर्म, हिंदू धर्म, ब्राह्मण धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या सर्व धर्मांचा उदय पाहिलेला आढळून येतो. या देशामध्ये अनेक प्रकारचे वंश, भाषा, धर्माचं अस्तित्व होतं. या पार्श्वभूमीवर त्या कालखंडामध्ये असलेल्या राजसत्तांनी विविध प्रकारच्या धर्मांना त्या कालखंडात राजाश्रय दिला. परंतु राजाश्रय देत असताना त्यांनी दुसऱ्या धर्माची प्रतारणा केलेली आढळून येत नाही. या धर्मांना सुद्धा त्याने उदार अंतकरणाने राजाश्रय दिलेला आढळून येतो. थोडक्यात प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एकतेसाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणूनच भारतवर्ष किंवा भारतचा देश असं या देशाचं नाव भरत या प्राचीन जमातीच्या नावावरून पडलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या प्राचीन भारताच्या इतिहास कालखंडामधील अनेक कवींनी, तत्ववेत्यांनी, अनेक प्रकारच्या लेखकांनी या भारतभूमीकडं एकात्मतेच्या स्वरूपाने पाहिलेलं दिसून येतं. म्हणूनच प्राचीन भारताची समाज व्यवस्था ही एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी समाज व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या या भारतीय उपखंडाचं किंवा प्राचीन भारताच्या कालखंडाचे आपल्याला विविध प्रकारचे कालखंड पाहता येतील. त्यामध्ये अश्मयुगीन कालखंड. भारतामध्ये अश्मयुगीन कालखंडाची सुरुवात इसवी सन पूर्व 300,000 वर्ष ते इसवी सन पूर्व 1400 पर्यंतचा कालखंड हा अश्मयुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. या अश्मयुगाचे पूर्व अश्मयुग, मध्य अश्मयुग, उत्तराश्मयुग, धातुयुग, ताम्रपाषाणयुग अशा प्रकारचे विभाजन केले जाते. अश्मयुगाच्या सुरुवातीला मनुष्याने विविध प्रकारच्या हत्यारांचा, साधनांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानवाने जी शस्त्रास्त्र किंवा जी साधनं वापरली ही फारशी विकसित स्वरूपाची नव्हती. प्रामुख्याने या कालखंडामध्ये दगडाच्या हत्याराचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये तांबे, लोखंड या धातूंचा शोध लागल्यानंतर या धातूंपासून वेगवेगळ्या हत्यारांचा उपयोग किंवा वापर केला जाऊ लागला. म्हणजेच अश्मयुगातील मानवाचा इतिहास हा प्रामुख्याने हत्याराच्या दृष्टिकोनातून विकसित स्वरूपात झाला होता असं दिसून येतं. त्यामुळं या काळामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये
फारसा विकास झालेला दिसून येत नव्हता. अशा प्रकारे अश्मयुगीन कालखंड हे इतर कालखंडाच्या दृष्टिकोनातून मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा कालखंड सिंधू संस्कृतीचा कालखंड किंवा हडप्पा संस्कृती. शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार सिंधू संस्कृतीचा किंवा हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2750 ते इसवी सन पूर्व 1800 असा मानला जातो. हडप्पा संस्कृती ही प्राचीन भारतीयाच्या दृष्टिकोनातून किंवा पुरातत्वीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची देणगी असलेली आपल्याला दिसून येते. ही संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्राचीन संस्कृती मानली जाते. या हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखलं जातं. ही संस्कृती प्रामुख्याने नागरी संस्कृती म्हणून ओळखले जाते. सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी अनेक ठिकाणी वसलेली आढळून येते. त्यापैकी हडप्पा, मोहेंजोदडो, बजावली, कालीबंगन, लोथळ, रोपड, भगवानपुरा, सुरतकोटा अशा विविध प्रकारच्या ठिकाणी या सिंधू वासियांनी आपल्या नगरांचा विकास केलेला आढळून येतो. ही सर्व नगरे विकसित स्वरूपामध्ये असलेली आपल्याला आढळून येतात. आजच्या आधुनिक काळातील विकसित शहरांप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या नागरी वस्तीमध्ये असलेल्या आपल्याला आढळून येतात. या सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये मानवी समाजाचं विकसित स्वरूप आपल्याला दिसून येतं. अर्थव्यवस्था, कला, संस्कृती या सर्वच क्षेत्रामध्ये सिंधू संस्कृतीत वासियांनी मोलाचं योगदान केलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणूनच नागरी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हिचं मोलाचं योगदान असलेलं आपल्याला आढळून येतं. तिसरा कालखंड वैदिक कालखंड. इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये वैदिक कालखंड म्हणून ओळखला जातो. वैदिक कालखंडाची पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड अशा प्रकारचं विभाजन केलं जातं. वैदिक कालखंडामध्ये वैदिक आर्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासाची मालिका सुरू केलेली आपल्याला आढळून येते. वैदिक कालखंडामध्ये सुरुवातीच्या कालखंडात टोळ्या स्वरूपात राज्याचं स्वरूप होतं आणि याच काळामध्ये लोकांची किंवा मानवी समूहाची एकत्रीकरणाची प्रक्रियाही सुरू झालेली आपल्याला आढळून येते. याच वैदिक कालखंडामध्ये राज्य या संकल्पनेचा उदय देखील झालेला आपल्याला आढळून येतो. साहित्य निर्मितीच्या कालखंडामध्ये या वैदिक कालखंडामध्ये अनेक वैदिक साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. साहित्यिक क्षेत्रामध्ये वैदिक कालखंडामध्ये मोलाचं योगदान केलेलं आढळून येतं. म्हणूनच साहित्य क्षेत्रामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पुढचा कालखंड बौद्ध व जैन धर्माचा कालखंड. इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतर वैदिक धर्म आणि उत्तर वैदिक कालखंड याची समाप्ती झाली.
या दोन्ही कालखंडाची समाप्ती झाल्यानंतर हळूहळू धार्मिक स्थित्यांतराला चालना मिळत गेली. इसवी सन पूर्व 6वे शतक हा धर्मविचार, धर्ममंथन, धर्मस्थित्यांतर या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. उत्तर वैदिक कालखंडामध्ये वैदिक धर्मामध्ये असलेले कर्मकांड, धर्मयाग, जाचक रूढी परंपरा, जाती व्यवस्था यामुळं सर्वसामान्य लोक हे त्रस्त झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये इसवी सन 6 नंतर धार्मिक दृष्टिकोनातून वैचारिक विचार मंथनाला चालना मिळाली आणि याच काळामध्ये वर्धमान महावीर, भगवान गौतम बुद्ध हे धार्मिक स्थित्यांतराचे प्रवर्तक म्हणून पुढे आले. त्यांनी बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांची शिकवण प्राचीन काळामध्ये दिली. या कालखंडामध्ये धार्मिक स्थित्यांतराच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारची वैचारिक पार्श्वभूमी नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. गौतम बुद्धांनी आपलं तत्त्वज्ञान अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय बौद्ध धर्माची शिकवण आणि बौद्ध धर्माचा प्रसार घडवून आणण्याचा देखील प्रयत्न केला. अगदी त्याच प्रकारे महावीरांनी देखील जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न केला. महावीरांची शिकवण ही जैन धर्माच्या प्रसाराच्या दृष्टिकोनातून ही फलदायी ठरली गेली. त्यामुळं हा कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 6 नंतरचा कालखंड जैन आणि बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा कालखंड मानला जातो. त्यानंतर पुढचा कालखंड मौर्य युग किंवा मौर्य कालखंड. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मौर्य कालखंड हा राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. इसवी सन पूर्व 298 ते इसवी सन पूर्व 322 हा कालखंड भारतामध्ये राजकीय दृष्टिकोनातून, साम्राज्याच्या दृष्टिकोनातून मौर्यांचं साम्राज्य या कालखंडामध्ये अस्तित्वात होतं. या कालखंडामध्ये मौर्य राज्यकर्त्यांनी संपूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारत या ठिकाणी आपला साम्राज्य विस्तार घडून आणला. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याची स्थापना केली. नंतरच्या काळामध्ये प्रशासकीय जडणघडण निर्माण झाली. त्यानंतर केंद्रीय प्रशासन व्यवस्था हे मौर्य प्रशासनाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. मौर्य साम्राज्याच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाचा कालखंड हा प्रामुख्याने विशेष करून गाजला गेला किंवा प्राचीन भारताच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाचा कालखंड हा एक महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण त्याच्याच कारकिर्दीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार, याशिवाय त्याने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन बौद्ध धर्माचा केलेला प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार, त्यासाठी राबवलेली प्रशासकीय यंत्रणा, ह्या सर्व दृष्टिकोनातून त्याच्या कार्यामुळं संपूर्ण भारतच काय पण जगाच्या विविध भागामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला. याच कालखंडामध्ये मौर्य युगामध्ये एक वेगळ्या प्रकारची समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण अशी निर्माण होऊ शकली. तसंच कला आणि स्थापत्य या दृष्टिकोनातून या कालखंडामध्ये या कलेचा जास्तीत जास्त विकास घडून आला. त्यामुळं मौर्य कालखंडाला राजकीय आर्थिक दृष्टिकोनातून आणि स्थापत्य विकासाच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. यानंतर कुशाण व सातवाहनांचा कालखंड. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून गुप्तांचा कालखंड हा साधारणपणे
इसवी सन 319 ते इसवी सन 550 हा मानला जातो. गुप्त वंशाचा कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुवर्ण कालखंड म्हणून ओळखला जातो. गुप्त कालखंडामध्ये भारतामध्ये साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी प्रगती घडून आली. याशिवाय गुप्त कालखंडामध्ये समुद्रगुप्ताने भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार घडून आणला. याशिवाय याच कालखंडातील चंद्रगुप्ताने गुप्त वंशाला राजकीय दृष्टिकोनातून स्थैर्य प्राप्त करून देण्याचंही काम केलं. याच कालखंडामध्ये समांतर व्यवस्थेत दक्षिणेकडे वाकाटक आणि सातवाहन ही घराणे सुद्धा नंतरच्या काळामध्ये उदयास आली. वाकाटक काळामध्ये मंदिरं, शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला या क्षेत्रामध्ये विकास घडून आलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय सातवाहन कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये देखील विविध प्रकारची स्थापत्यकला आणि मूर्तिकला याचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडून आला. सातवाहन काळात आणि वाकाटक काळामध्ये वेरूळ आणि अजंठाची लेणी याच काळामध्ये घडून आली. त्यामुळं हा झालेला विकास हे प्राचीन भारताच्या इतिहासाचे एक वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर हर्षवर्धनचा कालखंड. हर्षवर्धनचा कालखंड म्हणजेच उत्तर भारतात गुप्त साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर जी छोटी मोठी राज्य उदयास आली, या छोट्या मोठ्या राज्यामुळं उत्तर भारतामध्ये राजकीय दृष्टिकोनातून अस्थिर अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी उत्तर भारताच्या दृष्टिकोनातून एकसंघी सत्ता निर्माण होणं, सार्वभौम सत्ता निर्माण होणं ही त्या काळातील एक गरज होती आणि ती गरज भरून काढण्याचं काम या ठिकाणी वर्धन घराण्याने त्या कालखंडामध्ये केलं. वर्धन घराण्यातील हर्षवर्धन हा एक सर्वश्रेष्ठ राजा होता. इसवी सन 606 ते इसवी सन 647 हा हर्षवर्धनचा कालखंड मानला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण उत्तर भारत हा जिंकून घेतला आणि त्या ठिकाणी राजकीय स्थिरता निर्माण करण्याची महत्त्वाचं काम त्याने केलं. याशिवाय राजकीय क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्याने अनेक प्रकारची परिवर्तनं घडून आणली. म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर पूर्व मध्ययुगीन कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून शेवटचा कालखंड मानला जातो. इतिहासाचे अभ्यासक इसवी सन 650 ते 1206 हा कालखंड प्राचीन भारताच्या इतिहासात मोडत जरी असले तरी काहींनी या कालखंडाला पूर्व मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळख करून दिलेली आहे. कारण सम्राट हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर प्राचीन काळाचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं प्राचीन काळाचा शेवट व मध्ययुगीन काळाचा प्रारंभ यामधील 4 शतकाचा हा कालखंड पूर्व मध्ययुगीन कालखंड म्हणून इतिहासकार त्याचा उल्लेख करतात. या काळामध्ये सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि विज्ञान व कला, स्थापत्य या सर्वच क्षेत्रामध्ये महत्त्वाची परिवर्तनं घडून आलेली आपल्याला दिसून येतात. याच काळामध्ये दक्षिण भारतामध्ये चोळ, पल्लव, चालुक्य, राष्ट्रकूट या राज्यकर्त्यांची सत्ता भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये होती. हर्षवर्धनच्या साम्राज्यानंतर
प्राचीन भारताच्या जडणघडणीमध्ये याच दक्षिणेतील राज्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते आणि या व्यवस्थेवरती दक्षिण भारताच्या या सत्यांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. अशा रीतीनं आपण प्रारंभिक आणि प्राचीन भारताची ओळख करून घेतली. त्यानंतर या कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारची स्थित्यंतरं घडून आली, कशा कशा प्रकारे युग परिवर्तन घडून आलं, ह्या गोष्टी पाहिल्या. यानंतर पुढच्या तासिकेला आपण प्राचीन किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासाची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत.